श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 5 आणि समास 10 मध्ये सिद्धाची लक्षणे सांगितली आहे, ती आपण श्रवण करत आहात। ओवी क्रमांक आपल्याला आज 36वी पाहिजे आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी सिद्ध असता आत्मज्ञान, सिद्ध कोण आहे? ज्याला आत्मज्ञान आहे तो सिद्धच आहे। आणि त्याच्याजवळ सिद्धता आली तर तो काय करतो? संदेह वाढवी देहाभिमान। जो सिद्ध आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो निसंदेह असतो, पण देह मी आहे असं समजल्यामुळे तो संदेह त्याला निर्माण होतो। म्हणून समर्थ म्हणतात संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे। आत्मनिश्चय हा आम्हाला करायचा आहे, पण आत्मनिश्चय होईल तरी कसा? कारण आमचा संग कोणाबरोबर आहे? देहाबरोबर आहे। जेव्हा देहाबरोबर संग असल्यामुळे देहाचे गुणदोष माणसाला लागतात। तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे हो? देहाचे गुणदोष काय? आत्मा त्यामध्ये जर परमेश्वर आहे तर देहाचे गुणदोष त्याला कसा लागतो? सोपा आहे। तो आत्मा ज्या देहात प्रवेश करतो त्या देहाला म्हणजे अष्टधा प्रकृतीला पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्या आधाराने त्या देहाला जे ईश्वराने प्रदान केलेलं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या भरोशावर तो स्वतःला तो समजायला लागतो। म्हणजे तो जीव जर एखाद्या पक्षामध्ये असेल, उडण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होते। तो जीव एखाद्या कुत्र्यामध्ये असेल तर कुत्रा त्याच्या शरीर धर्मानुसार तो भुंकू लागतो। तो जीव किंवा ते तत्व ज्या देहामध्ये आहे, गाढवामध्ये आहे, गाढव उकरड्यावर लोळू लागते, तो त्याच्या देहाप्रमाणे भुलून जातो। जसं एखाद्या माणसाला म्हणजे मद्यपान करायला लावलं किंवा त्यांनी केलं तर केल्यानंतर त्या मद्याच्या नशेमध्ये तो असा भुलून जातो की त्याला जगाचं भानच राहत नाही। त्याला वाटते हे याच्यात माझा वेगळा आनंद आहे। आता ज्याचा त्याला माहीत असेल म्हणा, आपल्याला काही त्याचा अनुभव नाही, पण तो त्याच्यात भुलून जातो म्हणे। तो असा भुलतो की तो स्वतःला सुद्धा विसरून जातो। त्याचं खरं सत्स्वरूप कोण आहे तो घेतल्यानंतर त्याला काहीच कळत नाही, उतरल्यावर कळते। तसं जो जीव आहे तो जीव त्या देहामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ती नशा चढते। कुठली नशा चढते? मी हा आहे, कारण त्याला देहाची नशाच आहे ती। म्हणून समर्थ म्हणतात त्या संदेह वाढवी देहाभिमान। तो संदेह वाढवत जातो ते त्याच्यामध्येच तो राहतो।
आणि इतकंच नाही तर तो देह ज्याच्या संगतीला राहतो त्याचाही त्याला गुणदोष लागतो. अशी कथा ऐकली होती. हे एक लहानसं सिंहाचं पिलू त्या मेंढरांमध्ये घुसलं. कसं गेलं काय गेलं माहित नाही, गेलं. आता ते मेंढरांमध्ये राहू लागलं, अनेक दिवस राहिलं. आता ते लहानसं पिलू ज्या मेंढरांमध्ये राहू लागलं त्या मेंढराप्रमाणे त्या पिल्याला सुद्धा म्या म्या करायला लागलो, बॅ बॅ करायला लागलो. ते मेंढरांबरोबर फिरायचं, मेंढरांप्रमाणे राहायचं, सगळं त्याप्रमाणे करायचं. परंतु त्याला काही माहीतच नाही आपण सिंह आहे म्हणून. ते मोठं झाल्यानंतर सुद्धा त्याला कळू नाही. पण एक दिवस असा आला की त्याला दुसऱ्या सिंहाने पाहिलं की आपलं एक साथीदार त्या मेंढरांमध्ये दिसतोय आणि त्या मेंढरांप्रमाणे खाली मान घालतोय, त्यांच्या मागे मागे चालतोय. काय मेंढरांचं वैशिष्ट्य आहे, मेंढर एक जसा चालते तसं त्याच्यावर दुसरं चालते. म्हणून ते एका गाण्यामध्ये म्हटलं होतं, आम्ही मेंढर मेंढर ज्यानी त्याने हाका लावं. ते मेंढराप्रमाणे काही कामाचं नाही, याला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. तू मेंढरू नाही आहे, तू वाघ आहे, सिंह आहे. काहीतरी युक्ती करून या दुसऱ्या सिंहाने त्या मेंढराला म्हणजे मेंढराप्रमाणे वागणाऱ्या सिंहाला त्याला अलग केलं. त्याला सांगितलं की तू मेंढरू नाही आहे, तू डरकाळी फोड, तू सिंह आहे. तो म्हणाले मी कशाचा सिंह, मी मेंढरू आहे. तू सिंह आहे बाबा, मी मुळामध्ये जो आहे तो आहे, मी मेंढरूच आहे. ऐकेच ना तो. शेवटी तो म्हणाला लक्षात ठेव, मी शेवटी सिंह आहे आणि तू स्वतःला मेंढरू समजते. मी तुला एका मिनिटात तुझा घास घेऊन टाकेल. म्हणजे मला मारू नको बाबा, मुक्त कर. म्हणजे तुला मुक्त करेल फक्त एकच अट की तू माझ्याबरोबर जलाशयावर येऊन पाणी प्यायचं. तो म्हणजे मला ठीक आहे, तू म्हणशील त्याप्रमाणे. तो जलाशयावर त्या सिंहाने तो घेऊन गेला. जेव्हा जलाशयामध्ये त्याने स्वतःचा चेहरा पाहिला आणि त्या सिंहाचा चेहरा एकाच वेळेस पाहिला, त्याचा चेहरा आणि माझा चेहरा सारखाच आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मी मेंढरू नाही आहे, मी आजपर्यंत मेंढरांमध्ये फिरत होतो, मी मात्र सिंह आहे. या सिंहाने डरकाळी फोडली. त्याच क्षणाला त्याच्याबरोबर मेंढरू म्हणून येणाऱ्या त्या दुसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली. ज्या मेंढरांमध्ये हा सिंह राहत होता त्या सगळ्या मेंढ्या पळून गेल्या. माणूसही तसाच आहे, प्राणी तसाच आहे, जीवही तसाच आहे. ज्या देहामध्ये तो प्रवेश करतो त्याप्रमाणे तो स्वतःला समजायला लागतो. अरे बाबा तू तसा नाही, तू परमेश्वर आहेस. अमृतस्य पुत्र हा उत्तिष्ठ जागृत. अरे तू अमृताचा पुत्र आहे, तू मरणार नाही. कारण परमेश्वर अमर आहे आणि त्या अमराचा अंश तू आहेस. म्हणून आमच्या आत्म्याला मरणच नाही आहे. कोणी सांगितलं मरते, मरतो देह आहे. देह जाणारं जाणारं, त्याला काळोबा खाणारं खाणारं, असं कुठे म्हटलं की आत्मा जाणारं जाणारं, त्याला काळोबा खाणारं. आत्मा नाही मरणार आहे. त्या आत्म्याला कोणी मारू शकणार नाही, कोणी जाळू शकणार नाही, कोणी उडवू शकणार नाही, कोणी त्याला भिजवू शकणार नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक नचैनम क्लेद्यंत्यापो न शोषयती मारुतः. कोणी मारू शकणार नाही. आत्मा जसा आहे तसा तो चिरंतन आहे, कारण आम्ही परमेश्वराची रूप आहोत. पण त्या परमेश्वराची रूप असताना सुद्धा आम्ही ज्या देहात प्रवेश करतो त्या देहाचा दोष आम्हाला लागतो. त्या देह ज्याच्या संगतीला राहतो त्या संगतीप्रमाणे तो होऊन जातो. संगती संग दोषेण. म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्यावर एकमेव उपाय आहे सत्संगती. सत्संगतीशिवाय असं ब्रह्मज्ञान तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकणार नाही. म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे, ऐक बाबा. आठवता देह बुद्धी
उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ धरावी श्रीराम, सदृढ करावी श्रीराम. समर्थ म्हणतात आठवा आता देहबुद्धी. इतक्या आपण जे बोललो ना तेच. देहबुद्धी आठवली की मी देह आहे असं वाटते. देहबुद्धी टाकली की त्याला वाटते उडे विवेकाची शुद्धी. जेव्हा देहबुद्धी मी आहे असं म्हटलं किंवा मी देह आहे असं म्हटलं की विवेक सुद्धा तिथे गळून पडतो. विवेक सुद्धा कामी येत नाही. उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी. म्हणून मी आत्मभान असलं पाहिजे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. माझी जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी केली. मी मेंढरू नाही, मी सिंह आहे. जसं त्या मूळ असलेल्या सिंहाला कळलं आणि दुसऱ्या सिंहाला त्याचा परिचय करून दिला की तू सिंह आहे, तसे संत हे मूळ स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये ते विलीन असल्यामुळे ते दुसऱ्याला सुद्धा तू अमृताचा पुत्र आहे, तू परमेश्वर रूप आहे याची ओळख करून देऊ शकतात. म्हणून सत्संगती आवश्यक आहे. मग त्या सत्संगतीमध्येच आम्हाला आत्मभान जे आहे ते जागृत होईल आणि देहभान आहे ते गळून पडेल. होणार तो आहे देहाचा संबंध, रामदासी बोध देहातीत. तुमचा संबंध देहाशी आला की तुम्ही देहाप्रमाणे वाहवत जाणार. त्या पाण्याच्या ओघामध्ये जो पाण्यावर असलेला जो तिनका आहे किंवा गवताची काडी आहे ती जशी वाहत जाते, काही त्याला करता येत नाही. त्याप्रमाणे आम्ही देहाच्या संगतीला राहिलो तर त्या गवताच्या काडीप्रमाणे वाहत जाणार आणि आमचं आयुष्य नष्ट होऊन जाणार. आम्ही गवताच्या काडीवर न राहता आम्ही मूळ स्वरूपात आहोत. गवताची काडी मी नाही, पाणी सुद्धा मी आहे, गवत सुद्धा मी आहे आणि सागर सुद्धा मी आहे. हे आत्मभान आहे. ते आत्मभान एकदा जागृत झालं की त्याला कशाची भीती वाटणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. मी परमेश्वर आहे याची त्याला जाणीव होईल. कधी होईल जाणीव? समर्थ म्हणतात आत्मबुद्धी निश्चयाची. जेव्हा आत्मबुद्धी निश्चयात्मक तयार झाली की मी देह नाही, मी परमेश्वर आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी हा जपच जणू काही केला पाहिजे की मी देह नाही आहे. स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. दुसरं जप करून फायदा नाही. मी देह नाही, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे असं जप करून चालणार नाही. स्वतःला समजून सांगावं लागेल आणि त्या चिंतनात राहावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात तेची दशा मोक्ष. मोक्ष म्हणजे काय हो? तीच दशा मोक्षश्रीची. मोक्ष म्हणजे सुटका. मी देहातून सुटू शकतो, देहात राहून सुद्धा. देहातीत होऊन सारे जीव शिवाला जोडारे. अरे मी पण सोडारे. माझ्या वडिलांनी ते केलेलं भजन अप्रतिम आहे. अरे मी पण सोडारे, देहातीत कोगुनी सारे, देहातीत कोगुनी सारे, जीव शिवाला जोडारे. अरे मी पण सोडारे. मी पण या शब्दाचा अर्थ मी देह आहे असं न समजता मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे अशा प्रकारचा बोध स्वतःला देत राहा. म्हणजे तेव्हा कळू लागेल. समर्थ पुढच्या ओळीत सांगतात श्रीराम समर्थ श्रीराम. निरोपिले निश्चयाचे लक्षण. हे निश्चयाचं लक्षण मी तुम्हाला सांगितलं आहे. परीखे नकळे सत्संगे विण, संतासी गेलिया शरण, संशयो तुटती श्रीराम. उत्तर समर्थांनीच दिलं, त्यातून तुम्हाला बाहेरही समर्थांनीच काढलं. समर्थ म्हणतात या निश्चय मी तुम्हाला सांगितला, पण हा निश्चय कधी होईल? परीखे न कळे सत्संग विण. सत्संगती शिवाय तुम्हाला मिळणार नाही. सत्संग
निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्वे जीवन मुक्तम. म्हणून आम्हाला सत्संगती पाहिजे, म्हणून संतांची संगती पाहिजे. कारण या सत्संगतीमुळे आम्ही परमेश्वर रूप आहोत याची आम्हाला ओळख होणार. आम्ही चांगलं होणार हा तर भागच आहे. आमचं इहलोक तर चांगला प्राप्त होणारच आहे. कारण चांगल्याबरोबर राहिले बसता चोरापासी होय तैसी बुद्धी. बदमाशाबरोबर झाले तर काय की आपल्याला बदमाश लोक समजायला लागतात, नाही की. आपण चांगल्याबरोबर राहिलो तर जनसुख सुद्धा प्राप्त होणार आहे, लोकांकडनं आपल्याला कीर्ती प्राप्त होणार आहे, म्हणजे इहलोकही चांगला होणार आहे. आणि सत्संगतीमुळे आमचा परलोकाची सुद्धा वाट आमची मोकळी होणार आहे. सत्संगतीमुळे, संतांच्या सहवासामुळे आम्ही ब्रह्मरूप आहोत. मरताना म्हणजे देह टाकताना, मरताना म्हणजे देह टाकताना, देह ठेवताना आम्हाला कुठल्याही प्रकारचे दुःख होणार नाही. कारण मला मरणच नाही. हा देह जर मला पुन्हा धारण करायचा असेल तर पुन्हा धारण करीन. कारण संतांना ते सामर्थ्य प्राप्त झालं आहे. संतांनी स्वइच्छेने देह प्राप्त केलेला आहे. आणि बद्धाला मात्र त्याला नाईलाजाने देहावर यावंच लागलं आहे, कारण त्याला सुटका नाही. म्हणून संत संसारात असतात, बद्धही संसारात असतात. या दोन मध्ये काय फरक आहे? पाण्यात नाव असते आणि बुडणारा सुद्धा पाण्यात असतो. नाव तरून जाते, बुडणारा बुडून जातो. संत तरून जातात, बद्ध माणूस बुडून जातो. म्हणून बुडू नका, त्या संतांच्या सहवासाला राहा, म्हणजे तो बुडणारा मनुष्य नावेत बसवा. संत तरणार, तुम्हाला बुडू देणार नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन. हे जन म्हणजे कोणते? हे जीव म्हणून जन्माला आलेले याच देहात राहतील आणि देहाबरोबर पुन्हा जन्म घेतील. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशी अवस्था पुन्हा पुन्हा या जीवाची होईल. म्हणून संतांना यांची कणव येते आणि ते म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येतो आम्हा. म्हणून संतांना इच्छा आहे की या लोकांनी आमच्याजवळ यावं, यांना माझ्या नावेत बसवावं आणि या नावेतून, या भवसागरातून आम्ही यांना तरुण न्यावं. मग ते नेण्यासाठी आम्हाला तळमळ असली पाहिजे, आम्ही त्या नावेला धरलं पाहिजे. नाकात तोंडात पाणी गेलं, बुडायची वेळ आली की कोणाचा तरी आधार घेतो ना, ती तळमळ, याचा अर्थ मुमुक्षत्व. ती तळमळ म्हणजे साधकत्व. तो मुमुक्षु असला पाहिजे, तो साधक असला पाहिजे, म्हणजे त्या नावेला धरलं की तो सिद्धच झाला. नावेला धरणं याचा अर्थ संतांचा सहवास घेणं. एकदा संतांच्या सहवासात आले की चिंता मरण्याची नाही. मी मरणार नाही, मी संपणार नाही, मी परमेश्वर आहे याची मला अनुभूती आलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक परी घे न कळे सत्संगे विण, संतासी गेलिया शरण. आता कसं आहे, संतांच्या बरोबर राहतात लोक, माहीत असू द्या. म्हणजे संतत्व ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्याबरोबर राहतात, पण त्यांचे गुण नाही लागत, त्यांच्यातले दोष ते पाहतात, संतातले दोष पाहतात, पण संतत्व स्वतःमध्ये येऊ देत नाही. म्हणून संतांचं लेकरू व्हावं, गाईचं वासरू व्हावं, आईचं मूल व्हावं. जेव्हा ते गाईचं वासरू होईल तेव्हा त्याला दूध प्राप्त होईल, पण ते गाईच्या बरोबर राहणाऱ्या म्हणजे गोचिडाला ते दूध प्राशन करणार, ते भले ते त्या गाईच्या स्तनाजवळ राहील, पण दूध नाही मिळणार. म्हणून गाईचं वासरू व्हावं, संतांचं लेकरू व्हावं. मी संतांचे लेकरू, मग मी द्वेष कुणाचा करू. काय दासगणू महाराजांचे अभंग आहे हो, अंगावर शारे उभे राहतात. अप्रतिम अभंग आहे. कधीतरी कोणीतरी ऐकले पाहिजे, कधीतरी कोणीतरी वाचले पाहिजे. संतांचं साहित्य माणसाचा जीव हा परब्रह्म आहे याची अनुभूती करून देणार आहे. संतांचं साहित्य सुद्धा, संत नाही, कारण संतांच्या साहित्यातच संत दिसतात आहे. म्हणून तर समर्थ म्हणाले होते की मी गेलो नाहीये, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, मी आहे कुठे? दासबोध, आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता करू नका खेद भक्तजनी.
करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. नीट पहा याचा अर्थ तुम्ही वाचा, मनन करा, चिंतन करा आणि त्याप्रमाणे आचरण करा. तुम्ही परमेश्वर आहात हे कळायला वेळच लागणार नाही. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायुज्यतेची वाट गवसेल की. म्हणून समर्थ म्हणतात, परी हे न कळे सत्संगे विण, संतासी गेल्या शरण, संशयो तुटती. सगळे संशय तुटून जातील. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. संत भेटतात आणि ते संत ओळखताही आले पाहिजे. संत ओळखता न येणं याच्यासारखं दुर्दैव कोणी नाही. बद्धाला कळत नाही ठीक आहे, पण संत आजूबाजूला आहेत हे सुद्धा कळू नये. ते संत ओळखता आले पाहिजे, ते संत जाणता आले पाहिजे आणि त्या संतांकडनं हा बोध करून घेता आला पाहिजे. जर आम्हाला संत आमच्या डोळ्यांनी जर म्हणजे देहामधले संत जर दिसले नाही तर त्यांच्या समाधी मंदिराजवळ जावं, समाधीवर मस्तक ठेवावं, त्याला साष्टांग नमस्कार गावा आणि त्यांना प्रार्थना करावी की तुम्ही मला स्वतः उपदेश करा. म्हणून उपदेशाची पद्धत बदलली आहे आता. संत दिसत नाही ना, मग त्यांच्या समाधीच्या ठिकाणी जा, त्या ठिकाणून आम्ही मंत्र घ्या, त्यांचा जप करा, त्यांचे ग्रंथ शोधा. ग्रंथांच्या माध्यमातून ते संत तुमच्यासमोर उभेच राहतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. म्हणून त्यांना गुरुचं सगळ्यात मोठं गुरुस्थान दिलंय. त्या गुरूंना म्हणतात परात्पर गुरु. म्हणून संत हे परात्पर गुरु आहेत. समर्थ पुढे सांगतात आहे, ऐक बाबा, आता असोखे बोलणे. आता मी थांबतो. ऐका सिद्धाची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे श्रीराम. आता जो निसंदेह आहे, ज्याला आत्मभान झालेला आहे, तो संत आहे, तो सिद्ध आहे. सिद्ध स्वरूपी नाही देहो. जो सिद्ध आहे त्याचा देह पडून जातो, असतो पण नसतो. गमत बाबा, असतो पण नसतो. देह तुम्ही देह असून कसा काय पडणार, असतो ना. त्या देहामध्ये राहून सुद्धा देहाकडे दुर्लक्ष करणारे आमचे खेळाडू आहेत ना, अनेक कलाकार आहेत ना. ते जेव्हा त्यांची कला पेश करत असतात त्यांना ते स्वतः कोण आहे ते विसरून जात असतात. तेव्हा त्यामध्ये जे जन्माला येतात तो भगवंत असतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सिद्ध स्वरूपी नाही देहो. देह नाहीच आहे. देहाचा विसर म्हणजे आनंद. तेथे कैसा हो संदेहो. जिथे देहच नाही तर संदेह कसा राहील. देहच पडला, संदेह संपला. या कारणे सिद्ध पाहा हो निसंदेही श्रीराम. देह संबंधाचे निगुणे लक्षणासी काय गुणे. देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी श्रीराम. अरे देहातीत असलेल्या व्यक्तीची लक्षणे काय सांगावी. एवढंच लक्षण की ते स्वतःची आत्मस्वरूप जाणतात, ते निसंदेही असतात, तेच फक्त सिद्ध असतात. जे लक्षवेना चक्षुषी. आता सिद्धाला आत्मभान प्राप्त झालं तर ते आत्मभान कोणतं, जे डोळ्यांनी दिसत नाही. चक्षु म्हणजे डोळे. जे लक्षवेना म्हणजे दिसत नाही, चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैची. आता जे डोळ्यांनी दिसत नाही त्याची लक्षणे कशी काय सांगू. निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैची श्रीराम. जे सिद्ध लोक आहे त्यांना लक्षणेच नाही, त्याची लक्षणे काय सांगू. ते सद्वस्तूच आहे, कारण सद्वस्तूला लक्षण नाही. देहाला निसंदेह नाही आहे तो, कारण संदेह आहे. आणि साधू किंवा सिद्ध हे निसंदेह आहेत, त्यांची लक्षणे सांगता येत नाही. ते परब्रह्म स्वरूप आहेत, हेच त्याचं लक्षण. लक्षणे म्हणजे केवळ गुण. तुम्हाला माहिती आहे गुणमाया आणि त्याच्या पलीकडे मूळ माया. गुणमाया आम्हाला कळते. आता इथे लक्षणे म्हणजे केवळ गुण. वस्तू ठाईची निर्गुण. ब्रह्म निर्गुण आहे, तो गुणातीत आहे. आता गुणांनी निर्गुणाला कसं काय भजायचं, गुणांनी निर्गुणाचा कसा काय शोध घ्यायचा. तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप श्रीराम. ते सिद्ध आहे. जे परब्रह्म आहे ते सिद्धच आहे,
त्यांना ते कळलंय, सूर्याला कळलं माझा हा किरण आहे, किरणाला कळलं मी सूर्याचा अंश आहे. तथापि ज्ञान दशकी बोलिले, पण समर्थांनी पुढे समर्थ सांगतात आहे की ज्ञान दशकामध्ये, म्हणजे ज्ञान दशक कोणतं आहे, दशक 8 आणि समास 9. समर्थांनी ज्ञान दशक सांगितलं आहे, समास दशक 8 आणि समास 9 यामध्ये ज्ञान दशकामध्ये सिद्धाची अजून लक्षणे समर्थांनी सांगितली आहे. ते म्हणतात आता विस्तार भय असतो, मी इथे थांबवतो, अजून सांगण्यापेक्षा पुढेच आपण त्याला विचार करू. म्हणून सिद्ध कसा आहे ते लक्षात घ्या. कारण केवळ गुण हे वस्तूमध्ये नाही, सगळ्या गुणांचा समुच्चय, म्हणून तो निर्गुण. हा विषय झाला आपला. म्हणून वस्तू हा परब्रह्म मानला जातो आणि परब्रह्म तो निर्गुण आहे. म्हणून ब्रह्माजवळ निर्गुणत्व आहे, तसंच सिद्धाजवळ सुद्धा निर्गुणत्व आहे. म्हणून ब्रह्माची आणि सिद्धाची लक्षणे एकच आहे. आणि ती कोणतं लक्षण आहे, निर्गुण हे त्याचं लक्षण आहे. आणि अलक्ष वस्तू कोणती आहे, परब्रह्म ही अलक्ष आहे. म्हणून सिद्ध सुद्धा अलक्ष आहे आणि ब्रह्म सुद्धा अलक्ष आहे. त्यालाच आम्ही सद्वस्तू म्हणतो. त्याला अनिर्वाच्य शुद्ध शब्द वापरलेला आहे, कारण ते वाचनी बोलता येत नाही. समर्थांनी त्याची उल्लेख पुढे केलेला आहे. तथापि ज्ञानदशिके बोलले, म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास दशम. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारचे समर्थांनी लक्षणे सांगत शेवटी निर्गुणावर समर्थ येऊन थांबले आहेत. आतापर्यंत गुणांचा विचार केला म्हणजे लक्षणांचा विचार केला, मग शेवटी सिद्धाचं लक्षण कोणतं, तर सगळ्या लक्षणांचा समुच्चय म्हणजे निर्गुणत्व हे सिद्धाचं मूळ लक्षण. ते अनिर्वाच्य आहे, ते सद्वस्तू आहे, ते अविनाशी आहे, ते निर्गुण आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं लक्षण सांगता येत नाही. म्हणून समर्थांनी त्याला सद्वस्तू परब्रह्म स्वरूप म्हटलेलं आहे. असं सिद्धाचं लक्षण सांगत असताना पुढे ते सांगतात की पुढे मी ज्ञानदशकी हे सगळं मी परत सांगितलं आहे. आपल्याला समर्थांनी दासबोधामध्ये अनेकदा पुनरावृत्ती काही ठिकाणी झालेली दिसते आहे. याचं कारण तो निश्चय पक्का व्हावा. म्हणून एखादी गोष्ट ठासून सांगायची असेल तर ती एकदा नाही दोनदा सांगावी लागते, दोनदा नाही तीनदा सांगावी लागते. म्हणून त्याला म्हणतात त्रिवार. का सांगावी लागते त्रिवार, एकदा सांगून समजत नाही. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी किती त्रास घेतला, किती मेहनत घेतली, तर आपण ते श्रवण करत राहिलं पाहिजे. आणि आपण परब्रह्म आहात याची अनुभूती येईपर्यंत श्रवण करावं, अशी आपण सर्वांना प्रेमाची प्रार्थना करतो. राहिलेला भाग आपण पुढच्या निरूपणात पाहू. झाले साधनाचे फळ या ओवी वाचाव्या आणि त्यानंतर पुढच्या समासाची एक ओळ वाचून मी हा समास या ठिकाणी पुन्हा आरंभ करतो. श्रीराम समर्थ श्रीराम. या पूर्ण दशकाचं नाव देवशोधर नाम असं समास आहे. आता परमेश्वर कसा शोधावा याचं सगळं उल्लेख केलाय. पहा, आतापर्यंत निर्गुणाचं वर्णन केलं, आता देवाचं वर्णन केलंय की या निर्गुणाला कसं शोधायचं, त्याची शोध कसा लावायचा. समर्थांनी ग्रंथ लिहिला नाही तर हे संशोधनच लिहिलेलं आहे. हा संशोधनात्मक ग्रंथ आहे समर्थांचा. म्हणून समर्थांचा हा ग्रंथ आपण अखंड वाचत राहा, शोध लागेपर्यंत वाचा. कोणाचा शोध लागेपर्यंत, देवाचा आणि मी परमेश्वर असल्याचा तोपर्यंत. श्रीराम समर्थ श्रीराम. चित्त दुश्चित सुचित करावे, चित्त सुचित करावे, बोलले ते जीवी धरावे, सावध होऊनी बैसावे, निमिष एक. श्रीराम. थोड्या वेळ थांबा, सांगतो. राहिलेला भाग उद्याच्या प्रवचनात सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे.
सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.